नमस्कार मित्रांनो, आपल्या शोध इतिहासाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, असेच नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शोध इतिहासाचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या राजमुद्रेविषयी माहिती घेणार आहोत. 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची सर्व जबाबदारी युवराज छत्रपती संभाजी महाराजांवर आली. गनिमांना धडा शिकवण्यासाठी आणि स्वराज्याचे नेतृत्व करण्यासाठी 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. राज्याभिषेकानंतर नवीन राजाला राज्य करण्यासाठी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा असणे गरजेचे असते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपल्याला माहीतच आहे. तशीच छत्रपती संभाजी महाराजांची देखील स्वतंत्र राजमुद्रा आहे. 16 जानेवारी 1981 रोजी शंभूराजांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःची ही राजमुद्रा तयार केली. संस्कृत भाषेमध्ये असलेल्या या राजमुद्रेचा आकार पिंपळाच्या पानासारखा आहे व त्यावर 16 बुरुज आहेत. या राजमुद्रेमध्ये संस्कृत भाषेमध्ये काही ओळी लिहिल्या आहेत. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरीव राजते यदंकस्य विनिलेखा वर्तते कस्य नोपरी. या राजमुद्रेचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आशयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. याच राजमुद्रेच्या आधारावरती छत्रपती संभाजी महाराजांचा त्या काळी राज्यकारभार चालत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वतःच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्यात स्वतःची नाणी पाडली, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी देखील राज्याभिषेकानंतर स्वतःची स्वतंत्र नाणी पाडली. शिवरायांनी पाडलेल्या नाण्यांना शिवराई तर शंभूराजांनी पाडलेल्या नाण्यांना शंभूराई असे संबोधले जात असे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या शोध इतिहासाचा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी.